इथे जमलेल्या तमाम परीक्षार्थी बंधू भगिनींना माझा नमस्कार. तुम्हाला वाटत असेल की अशी कशी सुरुवात, तर त्याचं एकच कारण आहे की बघा, आज विजयादशमी दसरा आहे. तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माझ्यातर्फे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात, ही ज्ञानेश्वरांचं लिहिलेल्या पसायदानमधली ही ओळ आहे. आजच्या लेक्चरची सुरुवात तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी मला करायची होती, म्हणून सुरुवात अशा पद्धतीने केली. तुमच्या सर्वांच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहे, अपेक्षा आहे, त्या लवकरात लवकर पूर्ण हो अशी या ठिकाणी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि आजच्या लेक्चरची सुरुवात या ठिकाणी करूया. तर बघा, जे तुम्ही टायटल वाचलंय की करंट अफेअर्सचा सीझन 2 आपण या ठिकाणी सुरू करतोय, तर त्याच्याबद्दलचं हे इंट्रोडक्शन लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण एकंदरीत करंट अफेअर बद्दल आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ती या ठिकाणी डिस्कस करणार आहे. जे आपला सीझन 1 झाला होता, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण असं एक इंट्रोडक्शनचं लेक्चर घेतलं होतं. त्याच्यात आपण बऱ्यापैकी डिटेलमध्ये गेलो होतो की एक्झॅक्टली कसं काय अप्रोच असला पाहिजे. या लेक्चरमध्ये तेवढा डिटेलमध्ये न जाता ओव्हरऑल जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी, जे नवीन आपल्या चॅनलला जोडले गेले आहे, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण काहीतरी थोड्याशा बेसिक गोष्टी परत एकदा बघणार आहोत. पण तत्पूर्वी या ठिकाणी बघा, आपला जो सीझन 1 आहे, तर त्याच्याबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे, सर्वांना थँक्यू. कारण सीझन 1चा जे आपले व्हिडिओज आहेत, तर त्यांना भरपूर चांगला ट्रिमेंडस रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळालेला आहे. कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट न करता आपण जे व्हिडिओ या ठिकाणी रिलीज केले होते आणि त्याचे जे PDF आपण टेलिग्रामला शेअर केले, ते भरपूर लोकांपर्यंत पोहोचले. मला खूप खूप चांगले त्याचे कमेंट्स आले, खूप चांगले मेसेजेस आलेले, ठीक आहे. आणि जवळपास आपला प्रत्येक व्हिडिओ, हे समोर जे आपल्याला 9 व्हिडिओचे थंबनेल दिसत आहे, तर हा प्रत्येक व्हिडिओ जवळपास 1 ते 1,500 आणि काही व्हिडिओ तर 2-2,500 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बघितलेले आहे. तर एवढा चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळाला. नवीनच आपलं चॅनल सुरू झालं होतं साधारण 5 महिन्यांपूर्वी, तर तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला, त्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभारी आहे. दुसरा मुद्दा असा की आता हे जे जुने करंट अफेअरचा सीझन 1 आहे, तर हा अजून रिलेव्हंट आहे का नाही, ठीक आहे. तर हा पण एक काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न होता. तर बघा, हा अजून पण रिलेव्हंट आहे. याचं कारण असं की आपली अजून परीक्षा झालेली नाही आहे, ठीक आहे. आपली परीक्षा 5 एप्रिलला होणार होती, त्याच्या पुढे ती 3दा पुढे ढकलली गेली. जर आपली परीक्षा तेव्हाच झाली असती तर हे जुने व्हिडिओ आजच्या घडीला कोणाला कामात आले नसते. पण ज्या अर्थी आपली परीक्षा झालेली नाहीये, तर जे नवीन स्टुडंट आहे आणि त्यांना माहिती आहे की 2019चं सुद्धा त्यांना करंट अफेअर करायचंय, तर त्यांनी हे जुने व्हिडिओ करायला हरकत नाही. याच्यातून त्यांचं पूर्ण 2019 मधल्या ज्या काही महत्वाच्या चालू घडामोडी आहे ते डोळ्याखालून चालले जातील. परत जुनं पुस्तक एखादं करंट अफेअरचं मार्केटमध्ये जाऊन शोधून विकत घेण्यापेक्षा हे व्हिडिओ केले तर जास्त उत्तम राहील. त्याच्यामुळे आपले जे जुनं सीझन 1 आहे तो सुद्धा रिलेव्हंट आहे जोपर्यंत आपली परीक्षा होत नाही. कारण तुम्ही बघा, आयोग जुन्या प्रकरणांमधनं सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारणारच आहे. आता मागे जो UPSCचा पेपर झाला, त्याच्यामध्ये तलनव डायलॉग वरती एक प्रश्न आला होता. आता जो तलनव डायलॉग आहे तो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 2017च्या प्रिलिम्स साठी त्याचा अभ्यास केला होता, 17 किंवा 18, ठीक आहे. तर त्याच्या PT 365 मध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं होतं आणि त्याचा प्रश्न पुढे जाऊन डायरेक्टली 2020च्या प्रिलिमला आलेला आहे. तर असं होत असतं, ठीक आहे. आणि या वर्षी पण ते होण्याचे चान्सेस असेच आहे की आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही की राज्यसेवेचा पेपर, जो जुना पेपर प्रिंट झालेला आहे तोच वापरणार आहे की नवीन अपडेटेड पेपर वापरणार आहे. अजूनपर्यंत याच्याविषयी क्लॅरिटी आलेली नाहीये. त्यामुळे आपण दोन्ही बाजूनी तयारी असणं हे खूप कामाचं आहे, ठीक आहे. म्हणून त्याच्यामुळे आपले जे जुने व्हिडिओज आहे, तर नवीन विद्यार्थ्यांनी ते सुद्धा करायला हरकत नाही, कारण त्याच्यातनं सुद्धा त्यांना भरपूर कंटेंट त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे जाऊया. पुढे या ठिकाणी डिस्कस असं करायचंय की बघा, जो पण आपला ऍक्च्युअल स्टडीचा व्हिडिओ असतो किंवा कंटेंटचा व्हिडिओ असतो, तर त्याच्यामध्ये मी इतर गोष्टींबद्दल काहीच बोलत नाही, ठीक आहे. मी कुठल्या व्हिडिओला त्या ठिकाणी सुरुवातीला इंट्रोडक्शन साठी छोटा व्हिडिओ पण लावलेला नाही, ठीक आहे. आपल्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्टली कंटेंट पासून होते. व्हिडिओ स्टार्ट होतो आणि डायरेक्टली जे ऍक्च्युअल लेक्चरमध्ये सांगायचंय तेवढा मॅटर बोलून त्या ठिकाणी मी थांबतो. पण मुलांची त्या ठिकाणी डिमांड असते, बऱ्याच कमेंट्स असतात की आम्हाला एकंदरीत स्ट्रॅटर्जी सांगा किंवा करंट अफेअर बद्दल कसं गेलं पाहिजे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यासाठी एक वेगळ्या इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवत असतो
आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण त्या ठिकाणी डिस्कस करत असतो. तर या ठिकाणी पण मला तेच करायचंय की नक्की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना काय मॅटर करतं, हा आपल्याला प्रश्न पडलेला आहे आणि त्याचं आपण उत्तर या ठिकाणी या स्लाइडवरनं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हॉट एक्झॅक्टली मॅटर्स. तर बघा, इथे नक्की काय मॅटर करतंय तुमच्या यशस्वी होण्यामध्ये किंवा न होण्यामध्ये. इथे मॅटर काय करतंय तर हे आपल्याला डोक्यामध्ये क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. मी असं बघितलंय की जवळजवळ 90% मुलांचं याच्याकडे डायरेक्टली दुर्लक्ष आहे किंवा त्यांना ते कोणी तेवढ्या मेहनतीने ते कोणी समजून सांगायचा प्रयत्नच करत नाही. मुलं कोचिंग सुद्धा लावतात, ऑनलाईन कोर्सेस सुद्धा लावतात, पण तिकडे जस्ट त्यांना असं सांगितलं जातं की हे 4 पान आहे, हे तुम्हाला वाचायचे, हे असं आहे, हे लिहून घ्या, हे वाचा, हे रिवाइज करा, असंच सांगितलं जातं. ठीक आहे. एक्झॅक्टली त्यांना कोणी प्लॅन किंवा असं थोडंसं जे स्मार्ट प्रिपरेशन आपण ज्याला म्हणू, ठीक आहे, त्या पद्धतीचं कोणी सांगत नाही. तर तो आपला या ठिकाणी प्रयत्न आहे की बघा, या ठिकाणी मी सांगितलं की एक्झॅक्टली काय मॅटर करतं. ठीक आहे. तर इथे बघा, कंटेंट मॅटर करतं का. ठीक आहे. सगळ्यात पहिला आपण याच्यावरती विचार करू की कंटेंट खरंच मॅटर करतं का. तर बघा, माझ्या मते तरी कंटेंट मॅटर करत नाही. याचं कारण असं आहे की जवळपास 99% लोकांकडे सारखंच कंटेंट आहे. कंटेंट किंवा पुस्तकं हे एवढं मॅटर करत नाही तुमच्या रिझल्टमध्ये, कारण सगळेजण सेम रिसोर्स वापरतायत. ठीक आहे. पॉलिटी म्हटलं की 99% मुलांकडे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. मराठी व्याकरण म्हटलं की मोरा वाळंबेचं पुस्तक आहे. ठीक आहे. तर असे काही काही ठरलेले कंटेंट आहे किंवा बुक्स आहे जे 99% लोक तेच वापरतायत. त्याच्यावरून रिझल्ट बदलतोय का, तर नाही. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कंटेंटमुळे त्या ठिकाणी रिझल्ट बदलत नाहीये. सगळे लोक सेम वापरताय. ठीक आहे. करंट अफेअरला पण सेम मॅगझिन त्या ठिकाणी फॉलो केलं जात आहे, सेम एखादी वेबसाईट किंवा युट्यूब चॅनल असेल तो फॉलो केला जातोय. तर मग बदल कुठे होतो. ठीक आहे. तर मग बदल या ठिकाणी होतो की स्ट्रॅटर्जी. ठीक आहे. आपली प्रिपरेशनची एक्झॅक्ट स्ट्रॅटर्जी काय आहे, तर या ठिकाणी तो बदल होतो. कंटेंटमध्ये तो बदल होत नाही, पण आपण तेच कंटेंट कशा पद्धतीने करतोय याच्यामध्ये बदल होतो. तर मग आता स्ट्रॅटर्जी नक्की काय आहे, तर बघा, स्ट्रॅटर्जी ही आता अशी काही एक गोष्ट नाहीये. असं मी कोणाला तरी एक रामबाण उपाय सांगितला किंवा एक रस्ता सांगितला की या रस्त्याने गेलं तर तुम्ही बरोबर पाहिजे त्या ठिकाणी पोहोचाल. तर स्ट्रॅटर्जी म्हणजे काय असं एकच रस्ता आहे अशातली बात नाहीये. हे अनेक रस्ते असू शकतात. प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाचा स्वतःच्या स्वभावाला अनुकूल असा एक रस्ता असू शकतो. पण तो असायला पाहिजे, कारण तो असल्याशिवाय यश मिळणं अवघड आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कंटेंटपेक्षा जोर आपला असला पाहिजे स्ट्रॅटर्जीवर. आणि मग त्याच्यासाठी स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, तर एक्झॅक्टली आपण इतरांचं न फॉलो करता आपण आपल्या अभ्यासाची एक पद्धत त्या ठिकाणी डेव्हलप केली पाहिजे आणि त्या पद्धतीवरती विश्वास ठेवून आणि थोडंसं गायडन्स घेऊन, ठीक आहे, एकदम पण ब्लाइंड नाही राहायचंय समाजाप्रती. आपण इतर समाजाकडनं पण शिकू शकतो. पण कसं असतं की एक्झॅक्टली दुसऱ्याला कॉपी पेस्ट करणं पण योग्य नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपला स्वभाव आणि थोडंसं बाहेरून गायडन्स घेऊन याच्यातनं आपण एक आपली मेथोडॉलॉजी त्या ठिकाणी डेव्हलप केली पाहिजे की आपण या पद्धतीने अभ्यास करणार. मग त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ मेथड्सचा आपण वापर करू शकतो की आपण रीडिंग करणार, त्याच्यानंतर आपण नोट्स मेकिंग करणार, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग करणार, त्याच्यानंतर आपण सेम मुद्द्यावरती काही व्हिडिओज मिळत आहे का युट्यूबला ते बघणार, त्याच्यानंतर आपण मित्रांसोबत डिस्कस करणार, त्याच्यानंतर आपण आयोगाचे पेपर सोडवणार. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. पण ह्या कशा क्रमाने घ्यायच्या आहे, कोणत्या गोष्टीला किती वेटेज द्यायचंय, तर हे प्रत्येकाचं थोडं थोडं फरकाने वेगळं असू शकतं. पण ते असलं पाहिजे आणि ते आपलं एकदा फिक्स झालं की तुम्ही लिहून घेतलं की मी पर्टिक्युलर टाइम या गोष्टीसाठी देईल, असं तुम्ही काहीतरी प्लॅनिंग मध्ये लिहून घेतलं, तर ते त्याच्यावरतीच झालं पाहिजे. त्याला मी म्हणेल की ते स्ट्रॅटर्जीने अभ्यास होणं आहे. नुसतं 10 पुस्तकं मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊन आलो आणि एका मागे एक ते वाचत सुटलो, तर याला काही आपण स्ट्रॅटर्जी म्हणू शकत नाही. मग स्ट्रॅटर्जीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं अनालिसिस करणं सुद्धा येईल की नक्की कोणत्या टॉपिकला आयोगाने किती वेटेज दिलंय, कोणत्या टॉपिकमध्ये किती डीप पर्यंत जाणं आवश्यक आहे, ते सुद्धा याच्यामध्ये येईल. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी येतील. तर त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुमचा जो सक्सेस आहे तो तुम्ही एखादं विशेष पुस्तक वाचताय किंवा हे नाही वाचत आहे किंवा ते वाचताय याच्यावर अवलंबून नाहीये, तर तुम्ही कोणत्या स्ट्रॅटर्जीने अभ्यास करताय याच्यावर अवलंबून आहे. तर हे पहिले डोक्यातनं काढून टाका की मला असं एखादं काहीतरी
काहीतरी एखादं असं जादुई पुस्तक मिळेल आणि त्याच्यातनं मी अभ्यास करेल आणि त्याच्यातनं मी वाचल्यावरती 100% त्याच्यातनंच प्रश्न सॉल्व्ह होतील, तर अशा गैरसमजामध्ये राहू नका. दुसरा पॉइंट आहे आपला रीडिंग. आता बघा 99% लोक हे पण करताय, जसं मी आधी सांगितलं की कंटेंट सगळ्यांकडे सेम आहे, तसंच 99% लोकांकडे रीडिंग पण सेम आहे. ठीक आहे, की त्यांचा स्टडी म्हणजे रीडिंग. जे मी सीझन 1च्या इंट्रो मध्ये ज्याच्यावरती जोर दिला होता की स्टडी इज इक्वल टू रीडिंग, हे असं समीकरण आहे का, या गोष्टीवरती मी तेव्हा जोर दिला होता. तेच परत इथे रिपीट करतोय कारण आपल्याकडे काही नवीन स्टुडंट आहे. तर कारण कसं आहे, बऱ्याच लोकांचा हा एक त्या ठिकाणी गैरसमज झालाय की अभ्यास म्हणजे वाचन, स्टडी इज इक्वल टू रीडिंग. आणि मग रीडिंग म्हटलं की त्या ठिकाणी नुसतं नवीन नवीन गोष्टी वाचत सुटायच्या, तर हा काही अप्रोच योग्य नाहीये. तर त्याच्यापेक्षा आपलं रिव्हिजन वरती जोर असला पाहिजे. ठीक आहे, आपण जे आधी केलंय तर त्यालाच आपण पक्क करण्यावरती जोर दिला पाहिजे. जेवढे जास्तीत जास्त आपले रिव्हिजन होतील तेवढं आपलं ते डोक्यामध्ये फिक्स होऊन जाईल सेम कंटेंट, आणि तरच आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यातनं प्रश्न आपले सुटतील. तिसरा पॉइंट आहे रट्टा मारो जिंदाबाद. ठीक आहे, तर बऱ्याच लोकांचा डायरेक्टली रट्टा मारो हा अप्रोच असतो. आता या ठिकाणी रट्टा मारला पाहिजे की नाही मारला पाहिजे याच्यावरती मी जाणार नाहीये, कारण काही गोष्टी अशा आहे की ज्या तुम्हाला 100% पाठच कराव्या लागणार आहे. ठीक आहे, त्याच्याला दुसरा काही ऑप्शनच नाही. पण त्याच्यापेक्षा मला बेस्ट काय वाटतं की समजलो जिंदाबाद. ठीक आहे, म्हणजे एकदा तुम्ही ना समजून घ्या, एकदा कॉन्सेप्ट तर समजून घ्या की एकदा नक्की विषय काय चाललाय. ठीक आहे, भारत चीन मध्ये वाद आहे, सीमेवरून वाद आहे, नक्की काय वाद आहे, किंवा भारत नेपाळ सीमेवरती वाद आहे, तर नक्की काय इश्यू आहे तो एकदा समजून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हवं तर पाठ करू शकता ती गोष्ट. ठीक आहे, डायरेक्टली जर रट्टा मारायला गेले तर ते काही दिवसांपर्यंत तुमच्या नक्की ब्रेन मध्ये राहील. ठीक आहे, पण जर तुम्ही त्याला पुढे जाऊन रिवाइज नाही केलं तर तुम्ही ऑटोमॅटिकली ते विसरून जाल. ठीक आहे, आणि त्याच्या उलट जर तुम्ही एकदा ती गोष्ट एकदा बारकाईने समजून घेतली की हा हे असं असं झालं होतं, ही अशी अशी गोष्ट होती, एकदा गोष्ट समजली की ती जास्त काळापर्यंत आपल्या लक्षात राहते. ठीक आहे, कोणताही पिक्चर आठवून बघा ना. ठीक आहे, आपण मूवीज बघतो तर आपल्याला किती पण 10 वर्ष आधी जरी एखादा मूवी बघितला असेल, त्याची पण स्टोरी जर आपल्याला आज विचारली ना की काय नक्की स्टोरी होती, तर आपण त्याची बरोबर स्टोरी सांगू शकतो की हे असं झालं, त्याच्यानंतर असं झालं, त्याच्यानंतर असं झालं आणि इथे पिक्चर संपला. पण तेच जर आपल्याला कोणी विचारलं की तुम्ही 4 दिवसापूर्वी कोणतं काय काय गोष्टी वाचलंय, काय अभ्यास केलाय, तर मग तिथं आपली गफलत होऊन जाते. आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की हा मी हे वाचलंय किंवा ते वाचलंय. तर मग याच्यामध्ये फरक काय झाला की आपण नुसतं वाचण्यावरती भर दिला, आपण समजण्यावरती भर नाही दिला, आपण त्याला इंटरनलाइज नाही केलं. आणि मूवी जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपण कम्प्लीट फोकसने, कम्प्लीट अटेन्शनने मूवी बघत होतो आणि त्याला आपण इंटरनलाइज केलं, आणि एकदा इंटरनलाइज केल्यामुळे तो लॉंग टर्म आपल्या मेमरीमध्ये स्टोअर राहिला. तर हाही विषय एक महत्वाचा आहे की डायरेक्टली रट्टा मारायला जाऊ नका, आधी समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हवं तर तुम्ही ते पाठ करू शकता. त्याच्यानंतर अजून एक प्रकार असतो की डायरेक्ट ऍक्शन. ठीक आहे, आता हा डायरेक्ट ऍक्शन खूप घातक प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं की आज माझ्या मनात आलं की मला पॉलिटी वाचायचंय, मी डायरेक्टली पॉलिटी उघडलं, त्याच्यातलं मी चॅप्टर 1 वाचायला घेतलं. पुढे जाऊन 4 दिवसांनी माझ्या लक्षात आलं की यार आपण आता पण चॅप्टर 1 वरच आहे, तर आता बदलायला पाहिजे. तर मग 4 दिवसांनी मी हिस्ट्री वाचायला घेतलं, मग मी तिथे 1857 पासून सुरुवात केली. त्याच्या पुढे जाऊन 4 दिवसांनी असं झालं की मी 1857 पासून सुरुवात केली, पण मग मी पुढे गेलोच नाही, मग मी परत तो विषय सोडला. आता हे कशामुळे झालं की हे डायरेक्ट ऍक्शनमुळे झालं. इथे मी कुठलाच विचार केला नाही की मला आता काय वाचायचंय, किंवा मी कुठं लिहून घेतलं नाही माझं प्लॅन की पुढच्या 10 दिवसात मी हे घटक वाचणार आहे, हा टॉपिक वाचणार आहे, असं मी कुठंच लिहिलं नाही. डायरेक्टली माझ्या मनाला येईल ते मी त्या दिवशी करायला लागलो, आणि त्याच्यामुळे माझं एकावर पण कॉन्सन्ट्रेशन झालं नाही. ठीक आहे, तर ही अडचण बऱ्यापैकी त्या ठिकाणी होत असते. मग त्याचा उपाय म्हणून काय केलं पाहिजे, तर प्री प्लॅनिंग, पूर्व नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे. कुठली पण गोष्ट करायच्या आधी त्या ठिकाणी त्याच्याविषयी आपण प्लॅन केला पाहिजे की समजा या ठिकाणी मी ठरवलं मला पॉलिटी वाचायचंय, ठीक आहे, काय हरकत नाही. वाचायच्या आधी मी पुस्तकाचा आवाका लक्षात घेतला, माझ्या वाचण्याचा स्पीडचा आवाका लक्षात घेतला, आणि त्याच्यावरून मी ठरवलं की मला हे पूर्ण लक्ष्मीकांतचं पुस्तक पहिल्यांदाच वाचायचंय, एकदम बेसिक पासून वाचायचंय, तर मला 20 दिवस लागतील किंवा 30 दिवस लागतील. आणि त्या हिशोबाने मी माझ्या डायरीमध्ये त्या ठिकाणी नोट केलं की पुढचे 30 दिवस मी पॉलिटी करणार आहे. आणि त्याच्यात पण अजून जर मायक्रो प्लॅनिंग करता आलं की प्रत्येक दिवसाचा मॅटर, की उद्या मी त्या ठिकाणी हे 4 चॅप्टर, परवा 2 चॅप्टर, परत 4 चॅप्टर, असं काहीतरी करून, तर ते जास्त बेटर राहील. ठीक आहे,
पण ते आता ते इतकं मायक्रो प्लॅनिंग करणं थोडंसं अशक्य पण असतं, कारण ते खूप आयडियल आहे. ठीक आहे, आपल्याला प्रत्येक मोटिवेशनल स्पीकर हे सांगतो किंवा कुठे पण आपण ऐकलं असेल तर ते हेच सांगतील की एकदम मायक्रो प्लॅनिंग करा, एकदम तासाच्या तासाचं नियोजन करा. पण खरंच किती लोक करतात याच्यावरती प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इतकं बारीक शक्य नाही, पण तुम्ही एक आठवड्याचा प्लॅन तर 100% करू शकता. ठीक आहे, की पुढच्या 7 दिवसांचं नियोजन किंवा पुढच्या 6 दिवसांचं नियोजन आणि एक रविवार तुमच्या कामासाठी मोकळा. ठीक आहे, फ्री. तर असं तुम्ही तर नक्की करू शकता. डेली नाही झालं तर तुम्ही वीकली नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि ते करूनच तुम्ही पुढचं ऍक्शन घेतली पाहिजे. तर हे सुद्धा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. पुढचा एक विषय आहे की बुद्धिवादी होणं गरजेचं आहे की मार्क्सवादी होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर इथे पण एक काही लोकांची अडचण असते की त्यांना असं वाटतं की यार आपल्याला नॉलेज गेन करायचं आहे. ठीक आहे, नॉलेज गेन केलं तर आपलं जास्त फायदा आहे. ठीक आहे, आता इथे काही लोक असं पण कॉन्ट्राडिक्ट करतील की मी इकडे तर असं म्हटलो की समज लो जिंदाबाद आणि मग इकडे मी परत म्हणतोय की मार्क्सवादी बना, म्हणजे मार्कांवरती फोकस करा, नुसतं नॉलेज गेनिंगच्या मागे जाऊ नका. ठीक आहे, तर आता ह्या दोन्ही काही एकमेकांच्या अपोजिट गोष्टी नाहीये. कुठलीच गोष्ट ही ऍब्सोल्यूट नाहीये. ठीक आहे, तुम्ही जर तिला ऍब्सोल्यूट पकडाल तर मग त्याच्यासाठी ते प्रॉब्लेम होईल. सांगायचं काय की कंपॅरिझन मध्ये सांगायचंय ना, तर तुम्हाला रट्टा मारण्यापेक्षा त्या ठिकाणी समजून घेऊन लक्षात ठेवणं किंवा पाठ करणं जास्त बेनिफिशियल आहे, असं ते कंपॅरिझन होईल. आणि जर बुद्धिवादी बना किंवा मार्क्सवादी बना याच्यामधलं जर काय करायचं सांगितलं त्या ठिकाणी मी सांगेल की मार्क्सवादी बना. याचा अर्थ काय की जास्त नॉलेज गेनिंगच्या भानगडीत पडू नका, एकदम एक्झाम ओरिएंटेड स्टडी करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, परीक्षेला जे लागतंय तेवढी गोष्ट आपण त्या ठिकाणी घ्यायची आणि तिच्यातनं परीक्षा द्यायची, असं आपलं डोकं असलं पाहिजे. ठीक आहे, आणि मग परीक्षेला काय लागतंय हे आपल्याला कसं कळेल, तर याच्यासाठी आपल्याकडे 2 मार्ग आहे की आपण सिलेबस काढू शकतो. सिलेबस काय काय दिलाय, त्याच्यात काय काय गोष्टी आहे त्या खरंच पुस्तकात आहे का. किती लोकांनी सिलेबस असंच असं आपण जे पुस्तक वाचतोय, ठीक आहे, इकॉनॉमीचा सिलेबस आपल्या सिलेबसला दिलेले 5 घटक. ठीक आहे, इकॉनॉमीचे ते 5 घटक आपण जे कोळंबे सरांचं पुस्तक वापरतोय त्याच्यामध्ये कुठे दिलेले आहे असं ते मार्क केलेलं आहे का, बघितलंय का एकदा तरी, तर नाही. ठीक आहे, 90% लोक इथे मिस्टेक करतात. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण मार्कांकडे जास्त फोकस केलं पाहिजे, जास्त नॉलेज गेनिंगच्या नादी न लागता मार्क्सवरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी बेनिफिशियल राहतील, एक तर सिलेबस आणि दुसरा आहे आयोगाचेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ठीक आहे, झालेले पेपर. या दोघांचा आपण जर व्यवस्थित बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येईल कोणत्या घटकावरून आपण मार्क्स मिळवू शकतो आणि ते जे घटक आहे ज्याच्यातून आपल्याला मार्क मिळत आहे त्यांच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे, त्यांना आपण जास्त वेळ देणार, त्यांच्यावरती जास्त फोकस करणार. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. ठीक आहे, तर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं काय होतं, हे जे काही गैरसमज आहे इकडे जे ब्लू कलर मध्ये दाखवले आपण, ते थोडेसे काही गैरसमज असतील तर ते पहिले डोक्यातनं काढून टाका आणि त्याच्याऐवजी जे ऑरेंज कलर मध्ये आहे अशा गोष्टींचा फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला याच्यातनं जास्त फायदा होईल. तर आता आपल्या मेन विषयाकडे येऊया. आजचा विषय जो आपला करंट अफेअर आहे. ठीक आहे, आता बघा, चालू घडामोडींचं विश्लेषण या ठिकाणी आपण दिलेलं आहे, चालू घडामोडींचं अनालिसिस. आता हे राज्यसेवेच्या पेपरच्या हिशोबाने बनवलेलं आहे. तर बघा, 2019 पासून तर 2013 पर्यंत या ठिकाणी किती प्रश्न आलेले आपण त्याचं एक अनालिसिस केलंय. ठीक आहे, तर राष्ट्रीय मुद्द्यावरती म्हणजे नॅशनल न्यूजवरती त्या ठिकाणी 7, 3, 6, 3, 3, 5, 2 याच्यावरून एक काय लक्षात येतं की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे. जे पण काही राष्ट्रीय मुद्दे त्या ठिकाणी चर्चेमध्ये असतात त्याच्यावरती कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 7 प्रश्न आलेले आणि दरवर्षी आलेले. त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात आलं की हा मुद्दा आपण स्किप करू शकत नाही. तसेच राज्यसेवेला आंतरराष्ट्रीय प्रश्न सुद्धा भरपूर प्रमाणात आलेले आहेत. अवॉर्ड झाले किंवा कोणत्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन झाल्या त्याच्यावरती सुद्धा कन्सिस्टंटली प्रश्न आलेले. त्याच्यानंतर पुरस्कारांवरती तर नेहमीच प्रश्न येतात. फक्त 2016 हेच असं एक अपवादात्मक वर्ष ठरलं होतं की जेव्हा पुरस्कारांवरती त्या ठिकाणी प्रश्न आलेला नाहीये. व्यक्तिविशेष, कोणी व्यक्तीचं निधन झाले किंवा चर्चेतील व्यक्ती, तर त्यांच्यावरती सुद्धा कन्सिस्टंटली प्रश्न आलेले. फक्त 2019चा पेपर असा आहे की जिथे व्यक्तिविशेषवरती प्रश्न आलेला नाही. ठीक आहे, आता हे क्लासिफिकेशन प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, आता हे काही स्टँडर्ड क्लासिफिकेशन नाहीये. एखादा प्रश्न एखाद्या दुसऱ्या पुस्तकामध्ये तो इथला इथे दुसऱ्या घटकात दिला जाऊ शकतो, असे होऊ शकतं. पण मी एक समजण्यासाठी सांगतोय. त्याच्यानंतर महाराष्ट्र झालं तर महाराष्ट्रावरती थोडं कमी वेटेज असतं, साहित्यावरनं प्रश्न येतात आणि क्रीडा प्रकार जो आहे त्याच्यावरती थोडंसं अजून कमी वेटेज असतं. हे मी आपल्या पद्धतीने क्लासिफिकेशन केलंय, ज्याचं आपण PDF त्या ठिकाणी टेलिग्रामला ऑलरेडी शेअर केलेलं आहे, तर त्याच्यातनं आपण हे क्लासिफिकेशन केलेलं आहे.
पूर्ण स्टोरीमधनं मला तुम्हाला काय सांगायचंय की हा उतरता क्रम लक्षात ठेवा जर राज्यसेवा परीक्षेला टार्गेट करत असाल तर. ठीक आहे. कंबाईन साठी तो थोडासा बदलेल. कंबाईन साठी तुम्हाला महाराष्ट्राच्या अनुषंगाने थोडेसे जास्त प्रश्न येतील किंवा राष्ट्रीय पातळीवरचे जरी आले तरी ते वन लाईनर स्वरूपात जास्त असतील. ठीक आहे. पण ओव्हरऑल आपल्याला एक आयडिया काय येईल की आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे 100% करायचे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा करायचे, पुरस्कार करायचे चांगल्या पद्धतीने आणि कोणत्या व्यक्ती न्यूजमध्ये असतील त्याही करायचे. तर या टॉपिक्सला आपण त्या ठिकाणी स्किप करून चालणार नाही. हे विश्लेषण आपण या ठिकाणी दिलेलं आहे. मी थोडं घाईत घेईल, एकदम बारीक मध्ये जात नाही. तर बघा, आपल्या चालू घडामोडी आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न म्हणजे 2013 पासून तर 2019 पर्यंत या ठिकाणी आयोगाने राज्यसेवेसाठी करंट अफेअर मध्ये जे पण काही प्रश्न विचारले, ठीक आहे, आणि त्यांचे उत्तर, त्यांचं बुकलेट आपण काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं. तर जे नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन हे PDF त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि एक करंट अफेअरच्या प्रश्नांची तुम्हाला याच्यातून एक आयडिया येईल की करंट अफेअर मध्ये आतापर्यंत कसे प्रश्न विचारले. ठीक आहे. तर ते करणं मस्ट आहे, कारण ते केल्याशिवाय मग तुम्हाला समजणार नाही की कोणत्या टॉपिकला वेटेज द्यायचं. मग तुम्ही नॉलेज गेनिंगच्या भानगडीत पडाल, मार्क्सकडे तुमचं लक्ष कमी राहील. त्याच्यामुळे हे समजून घेण्यासाठी करणं आवश्यक आहे की हे PDF एकदा त्या ठिकाणी वाचणं आवश्यक आहे. ओके, पुढे जाऊ. आपला प्लॅन ऑफ ऍक्शन काय. ठीक आहे. तर आता आपण हे जे नवीन लेक्चर सिरीज सुरू करतोय तर याच्यामध्ये आपला प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे. तर हा बऱ्यापैकी जुन्या प्लॅन ऑफ ऍक्शन सारखाच आहे, पण एकदा नवीन विद्यार्थ्यांसाठी तो रिपीट करू की आपण नक्की काय करणार आहे. तर सगळ्यात पहिले काय आहे की स्टडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रॉपरली. तर सगळ्यात पहिली ही अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः हे PDF त्या ठिकाणी डाउनलोड करून पूर्ण PDF त्या ठिकाणी स्वतः वाचणं आहे की त्याची प्रिंट काढून सुद्धा तुम्ही वाचू शकता. तर तुम्हाला त्याच्यावरनं आयडिया येणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी प्रॉपरली स्टडी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण या लेक्चर मधनं काय अपेक्षित आहे आपल्याला की तुमच्या ऑडिओ व्हिज्युअल मेमरीला त्या ठिकाणी तिचा वापर केला गेला पाहिजे असं आपल्याला या लेक्चर मधनं अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय नक्की की बघा, आता हे जे कंटेंट आहे हे लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये इथे बनवलंय. ठीक आहे. नंतर जाऊन आपण त्याचे PDF पण देणार आहे. पण जर हेच कंटेंट आपल्याला सुरुवातीपासूनच PDFच्या फॉर्ममध्ये सुद्धा देता आलं असतं. ठीक आहे. पण त्याच्यात झालं काय असतं की तुमच्या पुस्तकांच्या संचामध्ये अजून एका पुस्तकाची भर पडली असते. ठीक आहे. की याचंच परत एक पुस्तक बनवायचं, हे जे 100 घटक काढले, किंवा याचं एक PDF बनवायचं आणि ते तुम्हाला शेअर करून द्यायचं. त्याच्याने तुमचं काम सोपं झालं असतं असं तुम्हाला वाटेल. पण याच्यातनं होतं काय की तुमचा अभ्यास पूर्णपणे त्या पारंपरिक पद्धतीचाच अभ्यास होतोय. ठीक आहे. ज्याच्यामध्ये नुसतं वाचन म्हणजे अभ्यास, स्टडी इज इक्वल टू रीडिंग, ह्याच समीकरणाने तुमचा अभ्यास होतोय. ठीक आहे. ते टाळायचंय. त्याच्याऐवजी काय करायचंय की तुमची माणसाची जी ऑडिओ व्हिज्युअल मेमरी असते ती रीडिंगच्या मेमरीपेक्षा जास्त स्ट्रॉंग असते. मग त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट ऐकली किंवा बघितली तर ती तुमच्या जास्त काळ लक्षात राहते. या तत्वाचा वापर करून आपल्याला हे लेक्चर्स या ठिकाणी बघायचे. ठीक आहे. त्या उद्देशाने हे बघायचे की बघूनच आपल्याला त्याच्यातनं समजून घ्यायचं आणि बघूनच आपल्याला रिमेंबर करायचंय. वाचनाची गरज आपल्याला एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये पडली पाहिजे फायनल रिव्हिजनसाठी. ठीक आहे. तोपर्यंत आपल्याला डायरेक्ट ते लेक्चर मधनच समजून घ्यायचंय आणि लेक्चर मधनच लक्षात ठेवायचंय. याच्यामध्ये आपण फक्त महत्वाच्या चालू घडामोडींचे टॉपिक घेणार आहे आणि फास्ट फॉरवर्ड मध्ये त्याची रिव्हिजन घेणार आहे. तुम्ही एक करू शकता की जी टॉपिक लिस्ट या ठिकाणी आपण टेलिग्रामला दिलेली आहे तर तिचं तुम्ही 2च पानांचं आहे हार्डली, त्याची प्रिंट काढून तुम्ही बसू शकता. ठीक आहे. म्हणजे जसं आपण पुढे जाऊया तसं प्रत्येक टॉपिक वरती तुम्ही टिक करू शकता की हा माझा टॉपिक पक्का झालाय, हा दुसरा टॉपिक पक्का झालाय. ठीक आहे. कारण याच्याने काय होईल तर तुम्हाला एकंदरीत तुमचा आवाका लक्षात येईल की तुम्ही एवढा स्टडी करताय. ठीक आहे. म्हणजे एवढं झालेलं आहे हा तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहील. बऱ्याचदा काय होऊन जातं की आपल्यालाच आपण केलंय की नाही याच्यावरच विश्वास नसतो किंवा किती केलं याच्यावरतीच शंका असते. तर ते स्वतःवरती ट्रॅक ठेवण्यासाठी हे महत्वाचं असतं की जसं आपण हे तुम्ही स्टॅटिक साठी पण वापरू शकता की सिलेबस तुमच्याकडे प्रिंट असला किंवा लिहिलेला असला, सिलेबस मधला टॉपिक तुम्ही एकदा कव्हर केला, वाचला, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचले की त्याच्यानंतर तुम्ही त्या टॉपिक वरती टिक करू शकता की हा माझा घटक झालाय. नंतर पुढे तुम्ही दुसऱ्या घटकाकडे जाल. सेम पद्धतीने तुम्ही इथे पण करू शकता. या 100 टॉपिकची तुम्ही प्रिंट काढून तुमच्या सोबत ठेवू शकता. जसं रोज व्हिडिओ होतील तर तेवढे तुम्ही टॉपिक्स त्या ठिकाणी टिक करून ठेवू शकता की माझे हे घटक एकदा करून झालेले आहे. ठीक आहे.
याच्यामध्ये आपण 20 लेक्चरची सिरीज आणतोय यावेळेस, फ्री ऑन YouTube 10 PM. ठीक आहे, 20 लेक्चरची का? कारण बघा कंटेंट साधारण सारखंच आहे, कंटेंटमध्ये काही जास्त बदल नाहीये. मागच्या वेळी झालं असं होतं की आपण तेव्हा पण रात्री 10ला लेक्चर रिलीज करायचो, पण आपण असं अज्युम केलं होतं की सगळेजण रात्रीच ते लेक्चर बघतील. ठीक आहे, पण झालं असं की काही लेक्चरची साईज ना, म्हणजे जे पॉलिटिचं किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सचं लेक्चर, तर हे साधारण 2-2 तासाचे लेक्चर बनले होते. ठीक आहे, एक लेक्चर 2-2 तासाचं. आणि मग त्याच्यामुळे गडबड काय व्हायला लागली की मग विद्यार्थ्यांची ही पण मागणी होती की हे लेक्चर खूप लेंदी होत आहे, खूप मोठे होत आहे, ते वन टाइम मध्ये आम्हाला बघणं एवढं शक्य नाहीये. मग त्या गोष्टीचा विचार करून इथे मी काय केलंय की एका लेक्चरमध्ये फक्त 5च टॉपिक डिस्कस करणार आहे, आणि असं त्या ठिकाणी 20 लेक्चरचं हे पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी बनवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त आपलं प्रत्येक लेक्चर ना हे अर्धा ते पाऊण तासाचं असणार आहे. काही लेक्चर्स तर 20-20 मिनिटाचे सुद्धा असतील, कारण त्याच्यातले टॉपिक छोटे असतील. तर ऑन एन ॲव्हरेज आपलं अर्धा तासाचं लेक्चर असेल असं तुम्ही लक्षात ठेवा, आणि त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे, हे मी आधीच सांगण्याचं काम पण तेच आहे की त्या हिशोबाने तुम्ही तुमचा टाइम डेडिकेटली साईडला काढून ठेवू शकता की हा टायमिंग माझा लेक्चरसाठीचा असणार आहे. ठीक आहे, तर मग एवढं जर तुमच्या डोक्यात तयार असेल तर मग तुमची तिकडे गडबड नाही होणार. ठीक आहे, येतंय लक्षात? तर म्हणून आपल्या लेक्चरची साईज आता अर्धा तासाची असेल, आणि असे 20 लेक्चर आपण त्याच्या या ठिकाणी घेणार आहे, आणि रात्री 10ला रिलीज करू, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी झोपण्याच्या आधी ते बघू शकता. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगण्याची अशी आहे की लेक्चरला जो लाईव्ह चॅटचा ऑप्शन असतो, ठीक आहे, तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते लाईव्ह चॅटमध्ये कमेंट नका करू, खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. कारण होतं असं की ते त्या ठिकाणी लाईव्ह चॅटच्या ऑप्शनला तिकडे मी पर्टिक्युलर टायमिंगला ऑनलाईन असेल किंवा नसेल. ठीक आहे, तर ते दोन्ही शक्यता असू पण शकतो किंवा नसू पण शकतो, आणि तुमची मग लाईव्ह चॅट मधली कमेंट नंतर माझ्या लक्षात येत नाही की अशी कमेंट येऊन गेलेली. तर त्याच्यामुळे जर काही प्रश्न असेल तर लाईव्ह चॅटचा वापर न करता खाली जे कमेंट सेक्शन आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा. ठीक आहे, नो नोट्स मेकिंग. ठीक आहे, आता याच्यामधनं नोट्स करायची आवश्यकता आहे का? तर आवश्यकता नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सध्या एवढं लक्षात ठेवा की नोट्स मेकिंगची आवश्यकता नाहीये. 100% कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर. आता हे मी काय म्हणतोय, मला माहित नाही की नक्की याच्यावरती तुम्ही वर्कआउट कराल किंवा नाही कराल, पण मी माझं कर्तव्य म्हणून सांगतोय. असं वाटू शकतं की यार हे खूप बेसिक सांगताय, पण तुम्ही नक्की विचार करा की लेक्चर बघण्याच्या आधी तुम्ही एकदा आठवलं जरी ना की आपल्याला 100% कॉन्सन्ट्रेशनने बघायचंय, तरी तुमचं तिथलं कॉन्सन्ट्रेशन थोडं का होईना वाढणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की 100% एकाग्रतेने तुम्हाला लेक्चर बघायचंय. वॉच इच लेक्चर मिनिमम 2 टाइम्स. ठीक आहे, आता बघा हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. माझ्या अनेक मित्र आणि काही स्टुडंट्सने सुद्धा त्या ठिकाणी मला याच्याबद्दल रिव्ह्यू दिला की त्यांनी हे लेक्चर जे आपलं सीझन 1 झालं तर ते प्रत्येक लेक्चर त्यांनी 2दा बघितलं. ठीक आहे, आधी एकदा पूर्ण सिरीज कम्प्लीट होऊन दिली, त्याच्यानंतर 15 दिवसांच्या गॅपने परत एकदा त्यांनी थोडंसं स्पीड वाढवून ते लेक्चर बघितलं. नंतर त्यांचा रिव्ह्यू असा होता की त्यांना याच्यातनं खूप बेनिफिट झालेला आहे, खूप फायदा झालेला आहे. ठीक आहे, तर तेच मला या ठिकाणी सांगायचं होतं की आपण नोट्स का बनवत नाहीये, कारण आपण प्रत्येक लेक्चर हे 2दा बघणार आहे आणि लेक्चर मधूनच आपण गोष्टी समजून घेणार आहे. ठीक आहे, तर 2दा केल्यावरती त्याच्यानंतर नोट्स मेकिंगची आवश्यकता राहणार नाही. तुम्हाला ऑटोमॅटिकच ते आठवायला लागेल डोक्यात की प्रत्येक टॉपिक दिला की त्याच्यात ह्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक आठवायला लागतील, किंवा प्रश्न जरी समोर आला तरी ऑप्शन मधनं बघून सुद्धा तुम्हाला ते आठवायला लागेल. ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे वेळ असेल आणि टाइम परमिटेड असेल, वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी 3 ते 4 टाइम्स बघू शकता, ती तुमची मर्जी आहे, पण मिनिमम एवढा 2 टाइम तुम्हाला ते बघणं मस्ट आहे, हे रिकमेंडेड आहे. ठीक आहे, तरच त्याच्यातनं जास्त फायदा त्या ठिकाणी उचलता येईल. ठीक आहे, नाही तर मग ते इतर कोचिंग क्लासेसच्या लेक्चर सारखंच ते होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही उरणार. आणि रिवाइज फ्रॉम पीडीएफ. ठीक आहे, आता आपण इथे पीडीएफ जी शेअर करू तिच्यातनं तुम्हाला लास्ट मोमेंटला रिवाइज करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही जर आपली सीझन 1 ची पीडीएफ बघितली असेल तर पहिले आपण प्रत्येक लेक्चरची पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड केली होती, आणि त्याच्यानंतर राज्यसेवा परीक्षेच्या थोडंसं आधी ज्या पण काही 1-2 सिली मिस्टेक असतील कुठे किंवा प्रिंटिंग एरर असतील तर त्याला करेक्ट करून एक फायनल पीडीएफ आपण ज्याच्यामध्ये सगळे लेक्चर्सची एकत्र त्या ठिकाणी अपलोड केली होती. तर सेम पद्धतीने आपण याच्यातनं सुद्धा जाणार आहे. ठीक आहे, आणि डायरेक्टली तुम्ही त्या पीडीएफ मधनं ते वाचू शकता नंतर. आता बघा सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये आपण किती कव्हरेज घेतोय. ठीक आहे, कव्हरेज मधला विषय इथे करून घेऊ.
तर बघा सीझन 1 मध्ये 2019चं आपण साधारण जानेवारी ते 2020चं मार्च, ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे हे 15 महिन्यांचा कालावधी आपण त्या ठिकाणी सीझन 1 मध्ये घेतला होता. आणि सीझन 2 मध्ये त्या ठिकाणी मी जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून तर 2020चं ऑगस्ट, ठीक आहे, इथपर्यंतचा हा 8 महिन्यांचा कालावधी या ठिकाणी कव्हर केला. तर याच्यातनं अल्टिमेटली काय होतंय की हे जे जानेवारी फेब्रुवारी मार्च आहे तर हे 3 महिने त्या ठिकाणी रिपिटेशन होत आहे याचं, ठीक आहे. पण ते पण गरजेचं का आहे ते मी सांगतो. कारण जो सीझन 1 बनवला होता आपण, तर त्याच्यात आपण जरी हे 15 महिन्यांचं कव्हरेज घेतलं होतं तरी आपला जास्त फोकस आणि जास्त वेटेज म्हणजे 80% टॉपिक्स आपले हे 2019 मधलेच होते आणि उरलेले 20% टॉपिक या 3 महिन्यांमधले होते, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय झालं, या 3 महिन्यांना तेवढा न्याय देता आला नाही आपल्याला. तर मग आता सीझन 2 मध्ये आपण ती त्रुटी भरून काढतोय की या 3 महिन्यांना सुद्धा आपण डिटेलमध्ये घेतोय. आणि सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये असं असणार आहे की कुठलाच टॉपिक रिपीट नाहीये एक्सेप्ट कोविड, ठीक आहे. कोविड सोडून कुठलाच टॉपिक आपण दोन्हीकडे रिपीट केलेला नाही. म्हणजे जर तुम्ही पूर्ण तयारी केली तर तुमच्याकडे 200 महत्वाचे टॉपिक असणारे, हायली इम्पॉर्टंट टॉपिक असणारे, जे मागच्या या काही महिन्यांमधनं आलेले, ठीक आहे. तर दोन्ही सीझन ज्यांनी केले असतील तर त्यांच्यासाठी हे जास्त बेनिफिशियल असणार आहे आणि त्यांना खूप जास्त फायदा याच्यातून होईल. आता इथं लेक्चरचे घटक मी दाखवले की आपण कोणत्या टॉपिक्स मध्ये या ठिकाणी लेक्चर कंडक्ट करणार आहे. तर पहिला मी कोविडचा एक सेपरेट टॉपिकच बनवला, ज्याच्याशी रिलेटेड, कोविडशी रिलेटेड काही पण असेल तर ते सगळं याच्यात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर राज्यव्यवस्था जे नेहमीच असतं, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञानामधल्या घडामोडी, पर्यावरणातल्या घडामोडी, अहवाल आणि निर्देशांक, महाराष्ट्राशी संबंधित घडामोडी, व्यक्तिविशेष आणि इतर, ठीक आहे. म्हणजे जे वरच्या कोणत्याच कॅटेगरीत झालेले नाहीये फिट तर त्यांना आपण इतर मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे थोडंसं सेल्फ ऍडव्हर्टायझिंग करून घेतो. या ठिकाणी आपलं राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी GS2 चा जो कायद्यांचा भाग आहे, ठीक आहे, GS2 ऍक्ट, तर तो आपण या ठिकाणी युट्यूबला कम्प्लिटली उपलब्ध करून दिलेला आहे, ठीक आहे. तर या घटकासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक सुद्धा घेण्याची आवश्यकता नाहीये किंवा कुठलं कोचिंग करण्याची पण आवश्यकता नाहीये. सगळे टॉपिक त्या ठिकाणी टॉपिक वाईज त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहे. प्रत्येक गोष्टीवरचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक गोष्टीवरचं PDF त्या ठिकाणी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेले आहे, ठीक आहे. आणि हे कायदे बनवताना आपण त्या ठिकाणी बेअर ऍक्टचा वापर जरी केलेला असला तरी बेअर ऍक्ट पेक्षा आपण जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला. आणि बेअर ऍक्ट मध्ये जी किचकट लँग्वेज असते, ठीक आहे, कायद्याची भाषा असते, अवघड असते, समजण्यासाठी अवघड असते, अशी जी भाषा आहे तर ती बदलून आपण सोप्या मराठीमध्ये ते देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तसेच प्रत्येक व्हिडिओ नंतर आपण अजून एक व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये मागील वर्षांचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी दिलेले आहे 2013 ते 19 मधले, ठीक आहे. म्हणजे कायदा करायचा, कायद्याचा व्हिडिओ झाला की कायद्याचा व्हिडिओ करत असताना तिथे मी सांगितलंय की नोट्स काढायच्या, ठीक आहे. म्हणजे बघा, मी जिथे नोट्स काढायची आवश्यकता आहे तिथे मी सांगतोच आहे की याच्या नोट्स काढा, जिथे नाहीये तिथे नाही सांगतोय, ठीक आहे. तर मग त्या नोट्स काढल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा लगेच त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ करायचा आहे. तर असे हे सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलला उपलब्ध आहे, ठीक आहे. याच्यातले फक्त 2च व्हिडिओ या ठिकाणी राहिलेले, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019चा आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. तर हे कमिंग सून आहे, पुढच्या 1 महिन्यात ते आपण अपलोड करून देऊया, ठीक आहे. याच्यावरती काम चालू आहे आपलं. पण टेन्शन घेऊ नका, तुमच्या मुख्य परीक्षेच्या आधी आपण हे 2 घटक सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करून देऊ, जेणेकरून तुमचा हा GS2 मधला 30 मार्कांचा घटक त्या ठिकाणी पूर्णपणे तयार होऊन जाईल. त्याच्यासाठी कुठलाही क्लास लावण्याची गरज नाही किंवा कुठलाही पुस्तक घेण्याची सुद्धा गरज नाही. बिलीव्ह मी, याच्या बाहेर तुम्हाला कुठलाच प्रश्न येणार नाही, ठीक आहे. तर इथे आपण आता टॉपिक लिस्ट बघू. आपण जे नवीन टॉपिक पुढच्या 8 महिन्यांसाठी निवडले सीझन 2 साठी, तर बघा, लेक्चर 1 मध्ये कोरोना विषाणू, वैज्ञानिक पैलू, कोविडशी रिलेटेड फॅक्ट्स, नवीन औषधं कोणती आहे आणि विविध उपक्रम. त्याच्यानंतर लेक्चर 2 मध्ये आपत्कालीन कायदे, जमावबंदी वर्सेस संचारबंदी, अनन्या, नवरक्षक आणि कोरोना लस. लेक्चर 3 मध्ये झारखंडची विधानसभा, दिल्ली विधानसभा, बोडो करार, कर्नाटकचा कायदा. लेक्चर 4 मध्ये गर्भपातास 24 आठवड्यांपर्यंत परवानगी, रंजन गोगोई, अम्मा बोडी योजना, 22वा विधी आयोग आणि डिलिमिटेशन कमिशन म्हणजे परिसीमन आयोग. लेक्चर 5 मध्ये पहिली ई लोक अदालत, 125वे घटना दुरुस्ती विधेयक, नवीन शैक्षणिक धोरण, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना समान वाटा,
लेक्चर 6 मध्ये 16वी जनगणना, पद्मनाभ स्वामी मंदिर, लष्करातील स्त्री अधिकाऱ्यांना स्थायी आयोग, परमनंट कमिशन, फेशियल रिकॉग्निशनचा वापर आणि इंडियन इलेक्शन कमिशनर. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. लेक्चर 7 मध्ये स्पाइस, बँक मर्जर, फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि चेंजेस इन MSME डेफिनेशन. लेक्चर 8 मध्ये इंडियन ओशन कमिशन, भारताला भेट देणारे अमेरिकन अध्यक्ष, कालापानी विवाद, भारत चायना विवाद आणि वेस्ट बँक संबंधित मॅप. लेक्चर 9 मध्ये डायमर भाषा धरण, WHO, UNSC, NDB, ADB. लेक्चर 10 मध्ये होप मिशन, तियानवेन 1, परसिवरन्स मिशन, नवदूत, भारताचे पहिले खासगी रॉकेट इंजिन. लेक्चर 11 मध्ये इंडियाचा पहिला स्मॉक टॉवर, त्याच्यानंतर रानगाव्यांच्या संख्येचा अंदाजित पहिला अभ्यास, हिम बिबट्या संवर्धन केंद्र, काळ्या बिबट्याचे छायाचित्र, तुनामी रेडी दर्जा. लेक्चर 12 मध्ये ग्रीन पीस वायू अहवाल, जागतिक वायू अहवाल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स, इन्क्लुझिव्ह इंटरनेट इंडेक्स. लेक्चर 13 मध्ये वार्षिक राहणीमान खर्च सर्वेक्षण, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, स्वच्छता सर्वेक्षण, जागतिक आनंद अहवाल. लेक्चर 14 मध्ये इन्फ्लोज, महाजॉब्स, पांढरी चिप्पी, ई पंचायत पुरस्कार. लेक्चर 15 मध्ये लॅरी टेस्लर, इरफान खान, बलवीर सिंग दोसांझ, नीला सत्यनारायण, सुशांत सिंग. लेक्चर 16 मध्ये राहत इंदुरी, गिरीशचंद्र मुर्मू, प्रदीप कुमार जोशी, ग्रेटा थनबर्ग, माधुरी कानिटकर. लेक्चर 17 मध्ये बँकनोट म्युझियम, इन्फंट्री म्युझियम, BRSC संस्था, ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. लेक्चर 18 मध्ये गुजरात प्रथम, कोणार्क सूर्य मंदिर, स्पाइक LR, रेवा सौर प्रकल्प, पॅसेक्स सराव. लेक्चर 9 मध्ये ध्रुवास्त्र, किसान रेल्वे, खेलो इंडिया यजमानपद, तुलू भाषा, मस्ट सी मॉन्युमेंट लिस्ट. आणि लेक्चर 20 मध्ये बोगीबिल अटल टनल, SCO चे आश्चर्य, देशातील लांब पल्ल्याची पहिली CNG आणि ॲसर रिपोर्ट 2019. हे इतके टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेले. ठीक आहे, मी हे सर्व टॉपिक रिपीट का केले, कारण एकदा आपल्याला टॉपिक्सचा सुद्धा अंदाज असला पाहिजे की आपण नक्की कोणते टॉपिक बघणार आहे. ठीक आहे, कानावर ऐकून ऐकून ते टॉपिक सुद्धा आपले पाठ होऊन जातील ऑटोमॅटिक. ठीक आहे, तर हे टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे लेक्चर त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहे. साधारण पुढच्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी आपल्या लेक्चर सिरीजला सुरुवात होऊन जाईल आणि आपलं जे एकूण टाइम टेबल आहे लेक्चरचं, कोणत्या दिवशी कोणतं लेक्चर अपलोड होईल, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आय होप तुम्ही जसा सीझन 1 ला त्या ठिकाणी प्रतिसाद दिलाय तसंच प्रतिसाद या ठिकाणी सीझन 2 ला द्याल आणि तुम्हाला याच्यातून जास्तीत जास्त फायदा होईल. आणि भविष्यात आपली परीक्षा ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्ही नक्की बघाल की आपण जे आतापर्यंत 200 टॉपिक्स घेतले याच्यातनं 10 टॉपिक्स वरती डायरेक्टली प्रश्न येईल आणि ते 10 टॉपिक म्हणजे 20 मार्क हे निश्चित तुम्हाला आपल्या या लेक्चर्स मधनं मिळतील. पुढे जर आपली परीक्षा अजून पुढे ढकलली गेली तर आपण पुढच्या काही महिन्यांसाठी अजून 6 ते 7 महिने आपण निवडू आणि अजून 100 चालू घडामोडींचे लेक्चर त्या ठिकाणी बनवू. ठीक आहे, तर हे सगळं आपण करणार आहे आणि ते सर्व काही तुमच्या सपोर्टमुळेच होत आहे. तर असाच सपोर्ट असू द्या. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असल्यास त्या ठिकाणी कमेंट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलशी जोडून राहा, त्या ठिकाणी आपण नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येत आहोत, ते तुम्हाला येत्या काळामध्ये लक्षात येतील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ज्याच्यामध्ये आपण कोविड-19 पासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर मग थँक्यू, धन्यवाद.